नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आळशी विद्यार्थ्यांना जीवनाचा धडा देणारी कथा। भारतात प्राचीन काळी गुरुकुल पद्धत चालत असे, ज्यामध्ये विद्यार्थी घर सोडून आपल्या गुरूंकडे अभ्यासासाठी राहत असत आणि तेथेच ते जीवनाच्या विविध विषयांवर प्रभुत्व मिळवत असत। अशाच एक गुरुकुलात एक शिष्य आपल्या गुरूंकडे राहून शिक्षण घेत होते। या गुरुकुलात राहणारे गुरुजी हे अतिशय हुशार आणि शिष्यांना शिकवण्यात अतिशय विद्वान होते आणि आपला एकही विद्यार्थी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये यासाठी ते नेहमी आग्रही असत। यांच्या गुरुकुलातील सर्व विद्यार्थी प्रत्येक कलेत अत्यंत निपुण होते। तरीही त्यांच्या गुरुकुलात असा एक विद्यार्थी होता जो अतिशय आळशी होता। विद्यार्थ्यांचा सराव संपुष्टात येत असताना गुरुजींना आळशी विद्यार्थ्यांची काळजी वाटू लागली। त्यांना माहित होते की आळशीमध्ये इतकी शक्ती आहे की ती कोणत्याही व्यक्तीचा नाश करू शकते। म्हणूनच गुरुजींनी त्या शिष्याला सुधारण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक योजना तयार केली। दुसऱ्या दिवशी गुरुजींनी आपल्या त्याच आळशी शिष्याला आपल्याकडे बोलवले। हातात एक चमचमणारा दगड धरून त्याला सांगितले की मी 2 दिवसासाठी आश्रमातून बाहेर जात आहे। हा चमत्कारी दगड तुझ्याकडे ठेव। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वापरू शकता। कोणत्याही धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची क्षमता आहे या दगडामध्ये। तुम्हाला फक्त त्या धातूचा स्पर्श करायचा आहे, त्याचे तुम्हाला सोन्यात रूपांतर करायचे आहे। असे बोलून गुरुजी आश्रमामधून निघून गेले। तो चकाकणारा दगड घेऊन आळशी शिष्य आनंदी झाला आणि बाजारात जाऊन तिथून भरपूर लोखंड विकत घेऊन त्याचं सोन्यात रूपांतर करू या विचाराने तो तिथेच बसला। इतकं सोनं असताना त्याचं आयुष्य किती सुसह्य होईल, त्याला इतका आनंद झाला, एवढं समाधान आणि इतका दिलासा मिळाला की त्याला आयुष्यभर काहीही करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बरंच सोनं मिळाल्यावर आरामात आयुष्य जगण्याचं स्वप्न तो पाहू लागला। आजूबाजूला फक्त नोकरच असतील आणि त्याला एक कप पाण्याचीही गरज भासणार नाही या विचारात दिवसभर गेला आणि तो तिथेच बसून राहिला, झोपी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला चांगलंच आठवलं आणि आता फक्त एकच दिवस उरला आहे ज्यामध्ये त्याला या चमत्कारी दगडाचा वापर करून स्वतःसाठी बरंच सोनं बनवायचे आहे। त्याला वाटलं की आपण बाजारात जाऊन भरपूर लोखंडी वस्तू खरेदी करू, पण त्याचे आळशी मन त्याला सांगत राहिले की बाजार काही फार दूर नाही, तो कधीही बाजारात जाऊन माल आणू शकतो। आधी थोडी विश्रांती घे। त्याने आपल्या मनाचेच ऐकले आणि त्याने आश्रमातून पायही काढला नाही। थोड्याच वेळात दुपारची वेळ झाली। मग त्याला वाटलं की आता जेवल्यावर जाऊ। अन्न खाऊन झाल्यावर त्याच्या आळशी शरीराला आळसातच पूर्ण झोप लागली। त्याच्या आळशी शरीराला सवय होती, त्यामुळे सवयीने बळजबरीने त्याने आराम करायला सुरुवात केली आणि डोळे उघडले तेव्हा रात्र झाली होती। तो घाईघाईने उठला आणि आपण बाजारात जाऊन भरपूर लोखंडी वस्तू खरेदी करू त्या बाजाराच्या दिशेने धावला। खूप रात्र झाली होती। रस्त्यात त्याला गुरुजी भेटले। गुरुजींजवळ येताच तो गुरुजींच्या पाया पडला आणि हा चमत्कारी दगड आणखी एक दिवस सोबत ठेवण्याची विनंती करू लागला। शिष्याच्या मनात काय चालले आहे ते गुरुजींना कळालं। गुरुजींनी साफ मनाई केली। शिष्याला त्याच्या आळशी वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्याला कळलं की माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे, किती मोठी संधी मी गमावून बसलो आहे। आळशी शिष्याला सोने मिळू शकले नाही, पण त्याला सोन्यापासूनही मौल्यवान धडा मिळाला। आळस हा आपल्या जीवनासाठी सर्वात हानिकारक आहे हे ज्याला कळले, असे कितीतरी जीवनामध्ये संधी येतात। मग यापुढे कामात कधीही आळस करणार नाही, खूप मेहनत करेन, प्रत्येक काम वेळेवर करीन आणि पुढच्या दिवसांसाठी कोणतेही काम पुढे ढकलणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली। या कथेत गुरुजींना आधीच माहिती होते की आळशी माणसाला कितीही मोठी संधी मिळाली तरी तो आपला आळस इतक्या सहजतेने
सोडू शकत नाही, म्हणून त्यांनी एक सामान्य दगड आपल्या शिष्याला चमत्कारी दगड म्हणून दिला. आळस हा आपला शत्रूच आहे. आपले पूर्वज सुद्धा आपल्याला ही शिकवण देतात. त्याच्यामुळे त्यांचं सांगणं असायचं, सकाळी लवकर उठा, आपली सर्व कामे व्यवस्थित करा, आत्ताचं काम उद्या करू नका. ती म्हण सुद्धा आहे ना, कल करे सो आज कर, आज करे सो अभी. ह्या म्हणीप्रमाणेच आपल्या आळसाला दूर लोटा आणि आपले आजचे काम आजच करा, ते उद्या ढकलू नका. त्याने तुमचं जीवन खूप सुंदर होईल आणि तुम्ही प्रत्येक संधीचा फायदा उचलू शकता. धन्यवाद. तुम्हाला आजचे हे छोटेसे विचार कसे वाटले, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.